आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमध्ये मंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा आहे। मंत्रिपदासाठी मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे। प्रताप सरनाईक, भरत गोगावले, किसन कथोरे यांची ही नावे चर्चेत आहे। तर कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार याबाबत मात्र उत्सुकता आहे। मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण हे मंत्री राहिलेले आहेत महायुती सरकारमध्ये, शिंदे सरकारमध्ये, आणि आता जेव्हा प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीला, त्यावेळेला सरकार स्थापन झाल्यानंतर नेमकं कोणाकोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते याविषयी उत्सुकता आहे। त्यामध्येच प्रताप सरनाईक हे सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, तर भरत गोगावले यांची इच्छा लपून राहिलेली नाहीये। शिंदे सरकारमध्येच आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांनी सूट सुद्धा शिवून ठेवलेला होता, आणि आता त्यांचा तो कोट घालण्याची वेळ येते का, मंत्रिपद त्यांना मिळतं का ते बघावं लागणार आहे। दरम्यान किसन कथोरे यांच्याही नावाची चर्चा आहे, त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार ते बघावं लागेल। तर एकीकडे मुख्यमंत्री नेमकं कोण होणार माहितीचा याविषयी उत्सुकता आहे। प्रचंड बहुमत असलं तरी देखील अजूनही सस्पेन्स कायम आहे। मुख्यमंत्री राज्याचा पुढचा कोण होणार त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, आणि अशामध्येच फॉर्म्युला ठरलेला आहे खाते वाटपाचा, अशी माहिती सुद्धा समोर येते। आणि त्यामध्येच जे नेते आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आहे मंत्रिपदासाठी, त्यांना मंत्रिपद मिळणार का याविषयी उत्सुकता आहे। तर नावांची चर्चा नेमकी कोणकोणाची आहे आपण बघू शकतोय। मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे मंत्रिपदासाठी, त्यामुळे आता या नेत्यांना मंत्रिपद मिळणार का, कोणतं खातं मिळणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।